श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थांचे पुष्प पहिले पाहणार आहोत. अनेक संतांनी ही माती पवित्र झाली. ही आपल्या महाराष्ट्रातील माती. 21व्या शतकाच्या मध्यंतरी याच मातीत श्री स्वामी समर्थ महाराज नावाचा मानवरूपी देव अवतरला आणि आपलं वास्तव्य हे अक्कलकोट येथे त्यांनी सर्व मानवजातीस कर्म, मोक्ष आणि भक्तीचा मार्ग दाखवला. श्री दत्तगुरूचा चौथा अवतार स्वामी रूपात जनमानसासाठी जे कार्य केले, ज्या ज्या लीला केल्या, त्याचा मी साक्षीदार आहे. 1-2 नव्हे तर अखंड 22 वर्ष मी माझ्या सावलीत परब्रह्म बसले आहेत. मी त्यांना फक्त पाहिले नाही तर अनुभवले आहे. देवस्वरूपाची लीलाच वेगळी. तो असामान्य अनुभव मी पाहिला. झाडाला हात जोडून एक लाकूड तोड्यात झाडाच्या फांद्या तोडायला एका झाडावर चढतो आणि फांदी तोडतो. अचानक त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून सुटते व झाडाजवळच्या एका वारुळावर पडते. लाकूड तोड्यात झाडावरून खाली उतरतो आणि तो आपली कुऱ्हाड बघतो तर काय, त्याला जिथे कुऱ्हाड पडली आहे तिथून रक्त येत आहे असे दिसते. मग तो घाबरून वारुळातून कुऱ्हाड बाहेर काढतो. लाकूड तोड्या त्या वारुळाची माती दूर करतो आणि पाहतो तर काय, वारुळातून एक दिव्य साधू बाहेर आला आणि एकदम तेजस्वी प्रकाश बाहेर पडतो. लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो आणि स्वामी आपला उजवा हात वर करून त्याला आशीर्वाद देतात. लाकूड तोड्या म्हणतो, आपण कोण आहात? स्वामी त्याला दर्शन देतात आणि सांगतात, आम्हीच आहे दत्तगुरू, आम्हीच आहोत श्रीपाद श्रीवल्लभ, आम्हीच आहोत नरसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. लाकूड तोड्या म्हणतो, स्वामी हे रूप पाहून आपली सगळी ओळख पटली. लाकूड तोड्या स्वामी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून रडू लागला. मनाला चूक झाली स्वामी, माझ्यामुळे तुम्हाला जखम झाली, मला माफ करा असे म्हणू लागला. स्वामी म्हणाले, हे तर निमित्त आहे. घाव करणारे आम्हीच आणि घाव सोसणारे पण आम्हीच आणि घाव ही आम्हीच. तुम्हारा ये एहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करता है. तू वाईट वाटून घेऊ नको. मानवजातीच्या इतिहासात अमर झाला आहेस तू. आमचे चरित्र तुझ्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही. हाच तुझ्या जीवनाचा उद्धार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज.